नमस्कार. नमस्कार. माझं नाव ऋतुज दगडू भोसले. मी राहणार महाराष्ट्र सांगली, तालुका तासगाव, गाव मने राजुरी, वस्ती भोसले नगर. यामध्ये माझी जे द्राक्षाची बाग आहे, सुपर आणि SSN. त्याचबरोबर मी जी SSN या प्लॉटसाठी गेली 3 वर्ष झाले आपलं जिओ लाईफचे प्रोडक्ट वापरत आहे. जिओ लाईफच्या प्रोडक्टमध्ये मला पहिल्यांदा वापरण्यात आलेलं ते बॅक्टोगँगन विगर राजा, जेणेकरून जे ड्रीपमधून चांगल्या प्रकारे शोषले जाऊन जे बॅक्टेरिया म्हणजे बाकीच्या लागवडींचा खर्च कमी झाल्यामुळे मी विगर राजन बॅक्टोगँगचा वापर करतो. त्याचबरोबर मला जी SSN प्लॉटमध्ये उकड्याची जी समस्या जाणवत होती गेली 3 वर्ष झाली, ती 3 वर्ष झाली जाणवत होती. त्यामुळं त्यांनी रिकमेंड केलेलं टॅप्सिल हे प्रोडक्ट मी वापरतो गेली 3 वर्ष झालं. तर टॅप्सिलच्या वापरामुळे मला उकड्याची समस्या तर जाणवलेली नाही 3 वर्ष झालं. तर ह्याचा रिझल्ट चांगला आहे. त्याचबरोबर मी जी लांबी काढण्यासाठी जी टॉनिक वापरतो ती त्यांचं नॅनो विगर आणि बॅलन्स नॅनो हे जेव्हापासून वापरायला लागले तेव्हापासून मी इतर टॉनिक वापरण्यापेक्षा त्याच्याच एक स्प्रे मेन स्प्रेमध्ये 42व्या दिवशी स्प्रे घेतो. त्याच्या स्प्रेने लांबी चांगल्या प्रकारे मिळते. हे बघू शकता कशा प्रकारे लांबी मिळालेली आहे. SSN प्लॉटला चांगली लांबी भेटते या प्रोडक्टमुळे. त्याचबरोबर ड्रिपला त्याच दिवशी मी विगर राजन बॅक्टोगँग सोडतो, त्यामुळे चांगला रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर यांचं उन्हाळ्यामध्ये जे वापरतो ते 52-34 त्याच्या वापरामुळे मला जी गोळीगडची समस्या आहे ती मला जाणवलेली नाही 52-34च्या यांच्या वापरामुळं. आणि यांचं प्रमाण देखील एकराला 0.34 हे 200 लिटरला 200 ग्रामच आहे. त्यामुळे जे अतिरिक्त जे साठून राहत होतं झाडावरती 52-34 त्याचा खर्च म्हणजे झाडाला ताण येत नाही 52-34ने यांच्या. त्याचबरोबर माझं मोबाईल नंबर सांगतो. माझा मोबाईल नंबर आहे 70 38 91 68 22. आता आपण जे ह्या प्लॉटमध्ये उभा आहे ती कोणती व्हरायटी आहे? SSN व्हरायटी आहे. आता ह्याची छाटणी किती तारीख आहे? 20 सप्टेंबरची छाटणी आहे. त्यावेळी काय कंडिशन होती तुमची? म्हणजे कंडिशन म्हणजे फुल पाऊस होता. त्यामध्ये पाऊस म्हणजे गोळीघाडाची निघण्याची समस्या सगळीकडे होती. पण मी अगोदरच विगर राजन बॅक्टोगँग सोडल्यामुळे मला गोळीघाडाला कोणतेही औषध फवारणी करण्याची गरज लागली नाही. आता तुमच्या इथे इतर शेजाऱ्यांच्या मालात आणि तुमच्या मालात काय फरक आहे? म्हणजे किती घड आहेत काय? म्हणजे आमच्या बागेत माल राहिला आहे तोच नशीब मला आहे. कारण की माल त्या काळात तर बागा मोकळ्या झालेल्या आहेत. त्या मानानं आपल्या प्लॉटमध्ये भरपूर घड राहिलेले आहेत. तशा प्रकारे म्हणजे खूप झाल्या, पण एवढे हाय लेवलमध्ये प्लॉट मोकळा झाला असे प्रकारे काय जाणवले नाही. ठीक आहे, धन्यवाद.